रिजनरेटिव्ह मातीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. पाठीमागच्या भागामध्ये आपण वेगवेगळी मिश्र पिकं त्यांचा आच्छादनासाठी कसा वापर करायचा हे आपण पाहिलं आणि त्या मिश्र पिकं टोकल्यानंतर अशा प्रकारे छान त्यांची उगवण झालेली आहे. वेगवेगळी पिकं किंवा बिया 10 ते 12 प्रकारच्या टोकायच्या आहेत आणि ते टोकल्यानंतर त्याचा आच्छादन म्हणून वापर करायचा. हे आच्छादन का करायचं वेगवेगळ्या पिकांचं, तर वेगवेगळे जीवाणूंची संख्या आपल्याला जमिनीमध्ये वाढते आणि जमीन सुपीक होते. तर आपण पाहू शकता पाठीमागच्या भागामध्ये जे बियाणं पेरलं होतं ते उगवून आलं छान. या ठिकाणी मुळा आपल्याला दिसतोय, ही चवळी, ताग, हुलग्याचं पीक आहे. या ठिकाणी सगळी पिकं जवळजवळ 7-8 प्रकारचे पिकं उगवून आलेली आहेत आणि असं आच्छादन छान तयार झाल्यानंतर जमीन पूर्ण झाकून घ्यायची, ती उघडी राहणार नाही याची काळजी घ्यायची. आणि बघा कसं उगवले, सूर्यफूल पण किती छान आलंय. वापसा वरंब्यावर म्हणजे माथ्यावर असलेलं याची वाढ जास्त चांगली झाली. पाटात जी पेरलं होतं त्याची वाढ थोडी कमी झाली. थोड्याच दिवसात ती संपूर्ण जमीन झाकली जाईल आणि झाकल्यानंतर त्यामध्ये मका आपण पेरणार आहोत. ती कशी पेरायची याचं टप्प्याटप्प्याने आपल्याला व्हिडिओ आपल्यापर्यंत मी घेऊन येणार आहे. जमीन तुम्हाला दाखवतो. जमीन तर भुसभुशीत आहे. याच्यामध्ये आपण 3 पिकं मकाची सलग घेतलेली आहेत. हे जुनं मकाचं दसकट तसंच आहे. मकावर मका 2-3 वेळा मका घेतलेली आहे. त्यानंतर जमिनीला पीक म्हणून आपण हे मिश्र पीक देण्याचा प्रयत्न करतोय. जसं पीक वाढेल तसे मी व्हिडिओ अपलोड करेल. धन्यवाद.